नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक क्रांती या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप याविषयी यूट्यूबच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअरसुद्धा करा. सर्वप्रथम आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप मधील पेपर 1 याविषयी सारासार थोडक्यात माहिती घेणार आहोत. यानंतरनं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रत्येक घटक, मराठीचे प्रत्येक घटक व उपघटक हे कोणकोणते आहेत याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतरनं इंग्रजी असेल, त्यानंतर गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, असे सगळ्या घटकांचे आणि उपघटक कोणते, तो विषय, त्याचे घटक, त्याचं वेटेज, त्यामध्ये किती प्रश्न विचारले जातील, ते प्रश्न किती मार्कांना विचारले जातील याविषयी व्हिडिओ असतील. ते व्हिडिओ पहा आणि सर्वप्रथम अगोदर अभ्यासक्रम काय आहे तो आपण माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर सर्वप्रथम त्यामध्ये अभ्यासक्रम काय आहे, नक्की कंटेंट काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. तत्पूर्वी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पेपर 1 जो आहे याचं नियोजन कसं करावं किंवा अभ्यास कसा करावा याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. आता 5वी स्कॉलरशिप भाग 1 म्हटलं किंवा पेपर 1 म्हटलं की त्याच्यामध्ये आपल्याला मराठी म्हणजे आपली मातृभाषा मराठी आणि दुसरा जो विषय आहे तो गणित, हे 2 विषय आपल्याला त्याच्यामध्ये दिले जातात. आणि पेपर 2 मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता याविषयी आपल्याला माहिती सांगितली जाते किंवा त्यावरती तो पेपर असतो. मग हा जो पेपर असतो हा पेपर असतो 150 मार्कांचा. 150 म्हणजे 150 मार्कांचा हा पेपर असतो. त्यामध्ये मराठी विषयासाठी 50 गुण असतात आणि गणित विषयासाठी 100 गुण असतात. आता हे जे 150 मार्क असतात याच्यामध्ये 75 प्रश्न असतात. मग त्यातील 25 प्रश्न जे आहेत ते मराठी विषयाचे असतात आणि प्रत्येकी एका प्रश्नाला 2 गुण दिले जातात. म्हणजे 25 प्रश्नाचे ते 50 मार्क झाले. म्हणजे मराठीचे 25 प्रश्न आणि 50 मार्क आणि गणिताचे 50 प्रश्न आणि 100 मार्क असतात. असे एकूण मिळून एकूण 75 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 75 प्रश्नाचे 150 मार्क पेपर 1 साठी असतील. आणि तसंच इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचं असेल. इंग्रजी 25 प्रश्न 50 मार्काला आणि बुद्धिमत्ता 50 प्रश्न 100 मार्कांना. अशा प्रकारचं हे डिवायडेशन असतं. आणि यामध्ये आपण मराठी स्कॉलरशिप पाहत असताना प्रत्येक प्रश्न 2 मार्कांना असतो आणि 25 प्रश्न असतात, असे 50 मार्क असतात. मग ह्या पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी वेळ किती असतो आपल्याला, तर आपल्याला वेळ असतो या ठिकाणी 1.5 तास असतो. म्हणजेच 90 मिनिटे असतात आपल्याला. तसा जर आपण विचार केला तर आपल्याला 5400 सेकंद आपल्याला मिळत असतात. मग एका प्रश्नासाठी आपल्याला किती वेळ द्यावा लागत असेल, मग त्याच्यामध्ये देत असताना आपल्याला प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट आणि 12 सेकंद म्हणजेच 72 सेकंद आपल्याला एक प्रश्न सोडवण्यासाठी वेळ मिळत असतो. मग हा वेळ जो आहे हा वेळ आपल्याला 1 मिनिट आणि 72 सेकंद असतो. त्याच्यामध्ये हे करत असताना आपल्याला त्या प्रश्नांचं 1 मिनिट आणि 12 सेकंद म्हणजे 72 सेकंदामध्ये आपल्याला तो प्रश्न वाचायचा असतो आणि तो गोल आपल्याला रंगवायचा असतो. अशा प्रकारे वेळेचं आपल्याला नियोजन केलं पाहिजे आणि वेळेचे नियोजन करून आपण चांगल्या प्रकारे याच्यामध्ये मार्क असे मिळवू शकत असतो. मग हे करत असताना प्रत्येक प्रश्नाला 72 सेकंद याप्रमाणे जर आपण हिशोब केला तर बरोबर 1.5 तासामध्ये आपला पेपर पूर्णतः कंप्लीट होत असतो. इतर कामासाठी आपल्याला म्हणजे नाव असेल, नंबर असेल, सही करण्यासाठी तो अगोदर वेळ दिला जात असतो. म्हणजे ह्या ठिकाणी अभ्यास करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आणि वेळेचं नियोजन करण्याच्या अगोदर आपल्याला कोणकोणते घटक अभ्यासायचे, ते घटक कोणते, त्या घटकांमध्ये उपघटक कोणकोणते हे जाणून घ्यायचं आहे आपल्याला. मग या पुढील ज्या व्हिडिओ येतील त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक घटक आणि त्यांचे कोणकोणते उपघटक आहेत हे यावरती एक व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करणार आहे. मग त्या व्हिडिओ पहा तुम्ही.
व्हिडिओ पाहून काय करायचं आहे, तर आपल्याला ते लिखित स्वरूपात ठेवायचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण अभ्यासाला बसतो अशा ठिकाणी त्या कागदावरती लिहून, म्हणजे पहिला घटक असेल त्यामधील उपघटक कोणते, तर तो घटक जो आहे त्या घटकाला किती वेटेज दिलेले आहे, त्याच्यावरती किती प्रश्न विचारले जातील, मग आपल्याला त्या घटकासाठी किती वेळ द्यावा लागेल. म्हणजे अशा प्रकारे जर आपण अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये यश हमखास मिळेल. मग याच्यासाठी काय करायचं आहे, तर सुरुवातीपासून आपलं टाईम टेबल जे आहे, आपल्याला कोणत्या घटकाला किती वेळ द्यायचा आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. यापुढील ज्या व्हिडिओ येतील त्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांना घटक आणि त्यांचे उपघटक यांच्याविषयी तुम्हाला त्यामध्ये माहिती असेल. आणि ज्यावेळेस आपला पूर्ण सिलेबस, एकदा का आपण सिलेबस समजून घेतला त्यानंतर आपण आपल्या अभ्यासाला, आपल्या स्टडीला सुरुवात करणार आहोत. मग घटक घेतला जाईल, त्या घटकावरती प्रश्न असतील, त्याचबरोबर तुम्हाला काही प्रश्नपत्रिका PDF माध्यमातून सुद्धा मी पुरवण्याचं काम करणार आहे. म्हणजे एक घटक शिकवल्यानंतरनं त्या घटकावरती आधारित आपल्याला प्रश्नसंच दिला जाईल आपल्यापर्यंत, आणि त्या प्रश्नसंचाच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे, तर तो पूर्ण अभ्यासक्रम कव्हर करायचा आहे. मग शाळेमध्ये काय होत असतं, तर बऱ्याच वेळा हे जे अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम घेतला जात नाही. शाळेमध्ये आपल्याला पाठ्यपुस्तक असतं, त्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करायचा असतो. परंतु हा स्कॉलरशिपचा अभ्यास म्हणजे तो आपण जर 5वीसाठी स्कॉलरशिप असेल तर तो अभ्यास जो आहे 5वीच्या पुढचा आणि 6वीच्या अलीकडचा अशा प्रकारचा तो अभ्यासक्रम असतो. आणि ज्या वेळेस आपण स्कॉलरशिपचा अभ्यास करतो त्यावेळेस हे जे पाठ्यपुस्तक आहे ते आपल्याला अगदी सहजरित्या आणि सोप्या पद्धतीने ते आपल्याला सोडवता येत असतं. सगळ्यात महत्त्वाची एक सूचना सर्वांना सांगतो की स्कॉलरशिपचा अभ्यास करत असताना आपल्याला कोणतीही गोष्ट जर असेल तर ती क्लिअर असावी. म्हणजे एखादी कन्सेप्ट असेल, एखादी संज्ञा असेल, तर ती आपली संकल्पना जी आहे ती संकल्पना जर आपली स्पष्ट असेल तर आपण कशाही प्रकारचं उदाहरण जर असेल तर ते आपण सोडवू शकतो. आणि याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर वाचन. आपल्याला वाचन येतं, परंतु त्या वाचल्यानंतरनं आपल्याला त्यातून काय बोध होतो हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जसं आपण बोधकथा पाहतो की त्या बोधकथेमधून काहीतरी आपल्याला एक अर्थ सांगितला जातो शेवटी, तसंच आपण जे वाचन केलं आहे त्या वाचनातून आपल्याला कितपत समजलं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती वाढवा, वाचन करा. म्हणजे शाळेच्या व्यतिरिक्त घरी आल्यानंतर किंवा सकाळचं 1-1.5 तास ते 2 तास तुम्ही वाचन केलं पाहिजे. या वाचनाने काय होणार आहे, तर तुमच्या शब्दसंपत्तीमध्ये भर पडणार आहे किंवा शब्दसंपत्ती तुमची वाढणार आहे. त्याचबरोबर काय होणार आहे, की एखादा प्रश्न जर असेल तर तो प्रश्न तुम्हाला जर समजला तर त्याचं उत्तर काढणं अतिशय सोपं जात असतं. त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर वाचन वाढवलं पाहिजे आणि ते वाचन जे आहे आपलं ते समजपूर्वक असावं. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पहिला पेपर जो आहे याविषयी थोडीशी माहिती घेतली. इथून पुढच्या ज्या व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये तुम्हाला क्रमाने मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता यामधील घटक आणि उपघटक यांची तोंड ओळख होणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती असतील. आणि ज्यावेळेस आपला पूर्ण सिलेबस जो आहे, जो अभ्यासक्रम जो आहे, ज्यावेळेस आपला अभ्यासक्रम पूर्ण समजेल, तुम्हाला ज्यावेळेस समजेल तेव्हापासून आपण काय करणार आहोत, की तिथून पुढे आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. मग तो घटक घेत असताना पहिला घटक कोणता, त्यातील उपघटक, मग तो उपघटक तुम्हाला शिकवला जाईल. हा यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. आणि यूट्यूबवरील व्हिडिओ जे आहेत ते तुमचे जे मित्र आहेत त्यांना शेअर करा. म्हणजेच की तुम्ही अभ्यास करत असताना तुमच्या मित्रांना सुद्धा त्याचा फायदा व्हावा, हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि अशा प्रकारे आपण यूट्यूबच्या माध्यमातून आपण 5वीचं स्कॉलरशिप शिकणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या व्हिडिओ इथून पुढे ग्रुपवरती ज्या व्हिडिओ येतील त्या व्हिडिओंचा अभ्यास करा आणि आपण यावर्षी स्कॉलरशिपमध्ये हमखास यश मिळवू. धन्यवाद.